नमस्कार ड्रायव्हर मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचे कारण असे आहे की हे चिठ्ठ्या दिसतात ना, चिठ्ठ्या, ही चिठ्ठी आणि हे बघा ही एक चिठ्ठी. तर चिठ्ठ्या या काय कार्ड आहे, कार्ड कशाचे कार्ड आहेत की कार्ड याचे की पोलिसांचे पुरावा आहे की आपण हप्ता देतो नाही का. तर मागं मिळाले होते पोलीस साहेब, म्हणजे त्यांचं नाव नाही घेणार मी, नाव घेतल्यावर प्रॉब्लेम होईल. उस्मानाबाद गेट रोडवरला मुद्दा या. तर त्यांनी कार्ड बघता सोडून दिलं. तिथनं पुढं निघलो, टोलनाक्यावर परत अडवल्यात आलं. तिथं आल्यावर परत ते कार्ड दाखवलं, तिथं सोडण्यात नाही आलं. तिथं ते म्हणले की आता समाप्त झालेली आहे, ते पाठीमागचं कार्ड आहे, तुम्ही आमचं कार्ड घ्या 200 रुपयात नाही का. तर मी म्हटलं साहेब पैसे नाही माझ्याकडं, मी कार्ड फाडू शकत नाही. तर ते म्हणले मग एंट्री कर. मी एंट्री पण नव्हतो करू शकत, कारण की मला माहीत आहे हद्द संपलेली नाही म्हणून. मी म्हटलं साहेब हद्द संपलीच नाही ना, तर कार्ड कशाबद्दल काढू. बीड जिल्हा जालन्याच्या आंबडजवळ आंबडपर्यंत संपत नाही म्हटलं, आणि इकडे उस्मानाबादच्या शिवारात संपतो नाही का. तर ते म्हणले काहीतरी चहा पाणी दे, पण दे. मी म्हणलं मी साहेब तुम्हाला 1 रुपया पण देऊ शकत नाही बरं का. त्यांनी सोडलं आणि पाठीमागून फोटो काढला त्यांनी गाडीचा, आणि फोटो काढून ऑनलाईन फाईन मारली बोलते. कारण की आता मालकाचा फोन आला नाही, मालकाचा फोन येऊ शकतो. तर विषय असा आहे की कार्ड काढूनसुद्धा पण आपलं काही ऐकत नाहीत पोलीस लोक. तर मग कार्ड कशाला काढायचं नाही का. RTOचे पण कार्ड फाडतो. छोटी गाडी असून जर काही एवढं यांना पैसे परवडायचे, मग आपण कमवायचं काय. छोट्या गाडीवर उरतं तरी काय, समजताय ना विषय माझा. तर छोट्या गाडीवर उरत पण काय नाही, आणि ही गाडी ओव्हरलोड घोषित झालेली आहे. तर सगळं RTO कुठला पण असो, बोलेरो पिकअप दिसली म्हणजे तो अडवणार म्हणजे अडवणार, अडवल्यानंतर तो फाईन मारणार म्हणजे मारणार. तर त्या फाईनच्या विषयामुळं मालक लोकांनी कुठलं 2000 आहे, कुठलं 3000 आहे असं कुपन काढून ठेवलं आहे नाही का. तर कुपन काढेल असल्यावर मग फाईन पडत नाही, नावं सांगून सुटून जाते गाडी. जसं का पिक्चरमध्ये चालतं ना, जे राणा का माल आहे सरजी, तो राणा का माल छूट जाता है ना. तो असाच इथं विषय चालू आहे. तर माझं काय महिंद्रावाल्याचं नाव मला आनंद महिंद्रा का काय नाव आहे त्याचं, महिंद्राचं, त्याचं मला नाव येत नाही, मी एवढा शिकलेला नाही ना. तर त्यांना माझी टिकीट आहे की तुमची गाडी 4 टन आरामात ओढते, आरामात म्हणजे आरामात बिंदास ओढते, कसलाही रस्ता असू द्या. आम्ही तर 4 टन नेतच नाही, आमचा माल असतो 25 ते 26 क्विंटल याच्या आतच असतो. तर महिंद्रा साहेबांना माझं निवेदन एकच रिक्वेस्ट आहे की या गाडीचं परमिट वाढवण्यात यावं, किंवा याच्यात काहीतरी बदलाव करून पिकअप धारकांना काहीतरी न्याय मिळावा. माझी हेच निवेदन आहे की महिंद्रा साहेब